तर अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे असं बजरंग सोनवणे म्हणालेत। या घटनेचा तपास सार्वजनिक करा अशी ही मागणी बजरंग सोनवणेंनी केली आहे। तर अजितदादांचं निधन हे विमान अपघातामुळे झालंय असं दत्तात्रय भरणे म्हणतात। दादांच्या अपघाती निधनाचं कुणी राजकारण करू नये असंही भरणेंनी म्हटलंय। दादांची सकाळी उठल्यापासूनची प्रक्रिया झाली, दादांची मोमेंट झाली, ती मोमेंट सगळी आली पाहिजे। मग ही मोमेंट नाही। आता ह्या सर्व घटनाक्रम जर विचार केला तर तिथं कोण म्हणते की स्फोट झाला। तुम्ही जरी 9 ते 8:46चं जे फुटेज दिसतंय, जे मी बघितलं, हे मी बघ त्या फुटेजमध्ये काय दिसतंय बघा तुम्ही, काय दिसतंय? फ्लाईट टच होऊन क्रॅश नाही झाला, नाही। त्याच्यात मला जेवढं कळतंय, ठीक आहे, तुम्हाला क्रॉस झालं, टिल्ड झालं, ठीक आहे, पण जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झालाय। कारण ब्लास्ट मध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर, त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला, त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय। म्हणजे मग ही घटना काय असू शकते? त्याच्यात संशय नाही का त्याच्यात बॉम्ब होता का? इंजिन असं ब्लास्ट झालं, खाली न टच होता? म्हणजे मी काय टेक्निकली माणूस नाही एवढा, पण मला जे स्वप्न पडत नाही, ती मला जे दिसतंय, तुमचा प्रथमदर्शी जे दिसतंय डोळ्याला ते बघतो। या बाबतीमध्ये मला तर खरं पवार कुटुंबानं ते दुःख आहे, या दुःखामध्ये कोणीच राजकारण करू नये, कोणीच हे करू नये। हा अपघातीच मृत्यू होता, त्यामध्ये विनाकारण काहीतरी बॉम्ब किंवा काहीतरी हे करून काहीतरी मला वाटतं असं कोणीच करू नये। कारण का दादा आपल्यात राहिले नाही, दादांच्या जाण्याने सगळ्याला दुःख आहे। विनाकारण ह्यात कुठल्या तरी वेगळ्या कुठेतरी नवीन गोष्टीची कुणीच भर घालू नये। दादांचा हा विमान अपघातच होता। आता रोहित पवार जे त्यांच्या कुटुंबातले सदस्य आहेत प्रमुख, त्यांना संशय येतो आहे। खासदार बजरंग सोनवणे यांनी संशय व्यक्त केला आणि हा संशय येत असताना त्या संशयाचं निराकरण करण्याऐवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत, आपण वाचलं असेल, मृत्यूचं राजकारण म्हणजे दम देऊन सांगतायत, याद राखा अजित पवारांच्या मृत्यूचं कोणी राजकारण कराल तर याद राखा। तुमचा काय संबंध आहे? बजरंग सोनवणे हे पवार साहेबांच्या गटाचे खासदार आहेत, ते राष्ट्रवादीचे नाहीत, ठीक आहे। आता जे लोक शंका उपस्थित करतायत त्यावर चौकशी हाच त्याला आता उपाय आहे, दुसरा कुठला उपाय असू शकतो?